राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शेगाव येथे लढा देत आहेत। आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे। असे असतानाही शासनाने दखल घेतली नाही, म्हणून रविवारी शिक्षकांनी शेगावात रास्ता रोको आंदोलन केले। यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। नागपूर येथील अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2005 पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अंमलबजावणी झाली नाही आणि पुन्हा आंदोलन केले। त्यामुळे पावसाळी अधिवेशनात पुन्हा मुख्यमंत्र्यांनी शासन न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करून जुनी पेन्शनसाठी सहकार्य करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, परंतु अद्यापही शासनाने दखल घेतली नाही। त्यामुळे विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा तुकड्यांवरील ज्ञानदानाची पवित्र कर्तव्य करणाऱ्या 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील न्यायालयाने सकारात्मक प्रतिज्ञापत्र, शपथपत्र सादर करावे। यासाठी शेगावात बेमुदत आठवण आंदोलन दिनांक 1 ऑगस्टपासून शिक्षक संघर्ष संघटनेकडून राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आठवण आंदोलनात सहभागी झाले आहेत। मात्र चौथ्या दिवशीही शासनाकडून दखल घेतल्या जात नाही, म्हणून रविवारी आंदोलनकर्त्यांनी शेगाव शहरातील चित्रकला चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी ठाणेदार नितीन पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली।